अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. आणि तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुमचं काही यश प्राप्ती जी काही तुम्हाला मिळवायचं आहे आयुष्यात ते सर्व काही मिळो. स्वामी भक्त पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश देऊ इच्छित आहेत. नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका. स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. स्वामी म्हणतात, पुढील 5 मिनिटे हे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. जर का तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुझी पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात. तत्पूर्वी तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. अशाने तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हारलेले मन जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. कारण का, मोटिवेशनची गरज सर्वांनाच असते. कोणीतरी खूप निगेटिव्हमध्ये गेलेलं असतं, त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह होण्यासाठी आपले स्वामी नेहमीच मदत करत असतात. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अटकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल. नशिबात नाही तोही येईल आणि जाईल. म्हणून अगणित इच्छा बाळगू नका. जे मिळाले ते नक्की सांभाळा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीचक्रावर नाही. राम आणि रावणाचीही राशी एकच होती, पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले. नेहमी आपले महाराज सांगतात की कर्म चांगली ठेवा. त्यामुळेच लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा. वेळ साक्ष देईल. या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही. प्रत्येकजण केवळ त्यांच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे. आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत? देव मला सुखात का ठेवत नाही? देव मला एवढे दुःख का देतो? तो माझे दुःख का कमी करत नाही? पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प बसतात. फक्त आपल्यावर लक्ष ठेवतात की आपण परीक्षा कशी पास करतो. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले. त्यानंतर सापडलेल्या नंद आणि यशोदा मित्र आणि सोबती मागे राहिले. राधाही मागे राहिली होती. गोकुळ राहिले, नंतर मथुरा राहिली. त्यामुळेच जसं सगळ्यांच्या याच्यात भोग कर्म हे असतातच, त्याचप्रमाणे आपणही ते भोगायलाच पाहिजे. पण आपले स्वामी महाराज आपल्या सोबतच असतात. आयुष्यभर श्रीकृष्णाकडून काही ना काही दूर होत राहिले. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहेत. सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवापासून चुकले नाही, मग आपण साधारण मनुष्य. दुःख तर देवापासून चुकले नाही, मग आपण तर साधारण मनुष्य आहोत. दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःख उरतच नाही. कारण का, दुःखाला कवटाळून जीवन जगता येत नाही. मन आंधळे आहे, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही. मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही.
कारण का कधीकधी मनाला वाटणाऱ्या गोष्टीही असंभव असतात किंवा कधीकधी मनाला असंभव वाटतात त्याही संभव होऊ शकतात. म्हणून आपल्या मनाच्या शब्दांचे आंधळेपणे पालन करून महत्त्वाची कामे सोडू नका. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही. कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. कलयुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल. तुझ्याजवळ असं काही ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. स्वतःला रिकामे होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकून देतात. जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पनाही केली नसेल, तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. मोकळ्या मनाने श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी माझ्यावर सोडा. सर्व काही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो. म्हणून एखाद्याने दर्शविलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कराने सुनिश्चित करा. स्वतःला तणाव आणि अडचणींपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामींसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामच करत आपले कर्म करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि स्वामींची सेवा आणि स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यात दुःख हे राहतच नाही आणि सुख येतं. त्यामुळे स्वामी आपल्या सोबतच असतात. स्वामींवर विश्वास ठेवा आणि कधीही काहीही अडचण आली तर स्वामींना नक्कीच स्वामींची सेवा आणि नामस्मरण करा. तुमचे अडचणी लगेच दूर होतील. श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.